दरवाजा कुणीतरी ठोठावत होते. टकटक टकटक आवाजाने ज्योती जागी झाली. कोण आले असेल आत्ता बरं दुपारचं? नुकताच घरातील कामांचा निपटारा करून जरा डोळा लागलेला, त्यात आत्ता कोण आलं असेल? जरा अनच्छिदेनेच दरवाजा उघडला. डोळ्यात अर्धवट झोप, केस विस्कटून इकडून तिकडून लोंबलेले. तशाच अवतारात दरवाजा उघडला. कोण? ओळखलं नाहीस? अगं मी दीपक. हो, तू कसा काय इकडे अचानक? तसा तिचा थोडा गोंधळच उडालेला, पण घेतले सावरून. विसरलीस की काय? आत तर येऊ दे की, दारातच सर्व प्रश्न विचारणार आहेस. त्याला नखशिकांत निहाळत घाईघाईने बाजूला होत. या ना. बाजूला होत घरात प्रवेश दिला. बसा. घाईघाईने केस बांधत अन साडी सावरत स्वयंपाक खोलीत गेली. कोण हा? आठवले. स्वतःशीच स्वगत. अरे, हा तर बालपणीचा मित्र दीपक. कसं ओळखलं नाही मी? हा तर जिवलग माझा. आजवर ज्याला मी काळजात जपलंय तो ओळखू नये मी? कमालच हं. मी पण खूप बदल जाणवतो म्हणा. आणि बघून बरीच वर्ष लोटले ना. जरा जाडा पण झालाय कदाचित, त्यामुळेच ओळख नाही पटली लगेच. आतून आनंदाला उधाण आलेलं. कसंबसं स्वतःला सावरत पाणी घेऊन बाहेर आली. वाटत होतं गच्च मिठी मारावी अन विचारावं, आज आठवण झाली का माझी? कुठे होतास इतके दिवस? मनाला काबूत ठेवून फक्त हसली. चोरट्या नजरेने स्वतःला समोरच्या आरशात हळूच पाहिलं. एकदा घ्या पाणी. अगं घ्या. काय करतेस ज्योती? अजूनही ओळखले नाही का तू मला? ओळखले तर कशी विसरेन मी दीपक तुला? किती बदललास तू. किती वर्षांनी समोर पाहते. कसे ओळखणार सांग बरं? बदल पण झालाय बराच. म्हणजे कोणता बदल? हा, सुटलोय जरा. खरे. किती वर्षांनी नाही, 18 वर्ष झाली आपण एकमेकांना पाहिलेले नाही. बरोबर ना? की चुकतोय हिशोब? हो, खरं आहे. काय म्हणतोस? कसा आहेस? आज अचानक कसं येणं झालं? काही नाही, सहजच तुझी आठवण आली म्हणून आलो भेटायला. खूप दिवसापासून तुला भेटण्याचा विचार करत होतो. ऑफिशियल कामासाठी इकडे आलो होतो. तू याच शहरात राहते समजली. पत्ता काढला अन धडक तुझ्या घरी आलो. तुझ्यासमोर हजर. तिच्या नजरेत नजर घालून तो उत्तरला. कशी आहेस? ठीक आहे मी. ठीक. तू कसा आहेस? मी बरा आहे. बरा? जरा रोखूनच बोलली. हसला. फक्त अगदी तेव्हा हसायचा तसाच. त्याचं हसणं म्हणजे आहा, जीव ओवाळून टाकावा असं ते गोड हसू खूप आवडायचं. त्या स्मित हसण्यात त्याच्या मनातले भाव थेट तिच्या काळजात उतरायचे. आजही तिचं स्टाईल, तोच समंजसपणा. बराच वेळ इकडच्या तिकडच्या बोलण्यात गेला. आतुरता तर दोघांनाही होती सारं काही जाणून घेण्याची, पण एक अवघडलेपण आलं होतं. शेवटी तिनेच विषयाला वळण दिले. तसा लाजरा-बुजरा आहे दीपक. स्वतःहून नाही सुरुवात करणार. आपण बोलत करायचे हवे. हो, ते दिसतच आहे. खरं सांगू दीपक, मला तू ओळखूच नाही आलास रे. खूप दिवस झाले रे. काहीच खबर नाही तुझी. कोणाकडे चौकशी करण्याची पण सोय नाही. माझं लग्न झाले आणि दुसऱ्या मुलाला माहेरी आले तर कळलं की तुम्ही गाव सोडून शहरात गेला. कुठे? का? ही प्रश्न मनातच कोंडलेली राहिली. अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का? मग? भूतकाळ सरसर डोळ्यापुढे धावू लागला. दोघांच्याही आज मिळतील तुला सर्व प्रश्नांची उत्तरं सांगतो. ऐक. तुझं लग्न झाले ज्योती, आणि मला खूप उदासीनता आली. कशातच लग्न लागेना. शून्यात नजर लावून तासनतास एका जागी बसायचं. माझी ही अवस्था आईने हेरली आणि तिने बदलीचा अर्ज दिला. बदली करून घेतली तातडीने. आम्ही नवीन गावातून शहरात गेलो. त्यानंतर पुन्हा त्या गावात आजपर्यंत पाय नाही ठेवला. कधी तुझं तिथे नसणे खूप वेदनादायी झालं होतं. हो का? का? तू का उदास झाला? ते कशाचं नैराश्य आलेले तुला? आणि नवीन जागेत झाले का मग सर्व आलबेल? गालातल्या गालात हसत तिने केलेला प्रश्न तो सुकावला. नाही ग. का? तू नव्हती ना तिथे. म्हणजे? तुला माझ्याकडूनच सारे वदवून घ्यायचे तर? काय? की आजपर्यंत काहीच लक्षात नाही आले? तेव्हाच्या वागण्या बोलण्याचे संदर्भ? हेच ग. तुझ्याशिवाय मला. अरे पण काय तू आहे तसाच आहे. अजून अजिबात बदललेला नाही. तोच लाजाळू स्वभाव, तोच संकोच, तेच निरागस भाव, तोच बुजरेपणा. बोल की तुझ्याशिवाय काय ते? थांब, खिडकीचा पडदा ओढते.
डोळ्यावर ऊन येतंय ना. ओणवे होऊन पडदा सारताना झालेला स्पर्श. खिडकी शेजारी बसलेला तो आतून बाहेरून शहारला. बोल आता. की एवढ्या वर्षानं आणि एवढ्या प्रयत्नांनी पत्ता शोधून भेटावयास आला. अव्यक्त भाव मनातली आजही नाही व्यक्त होणार का? तसंच पुन्हा माघारी जाणार. तू नाही बोलणार काही. तुझ्या मनातली ज्योती. बोल ना काहीतरी तूही. आपण काय तू मी खेळतोय का दीपक? या वाक्यावर खूप गोड हसली दोघेही. खुर्चीवर बसलेली ती त्याच्या जवळ येऊन बसली तसा तो हळूच दूर सरकला. तू ना खरंच वेडा आहेस. अगदी ठार वेडा. मी काय तुला खाणार आहे का? किती घाबरतोस रे. जरा अंतर कमी केलं रे आपल्यातलं. बोल आता धीटपणे. लाजाळूचं झाडचं नाही तरी तू लहानपणी पण असाच होता. मला वाटलं आता तरी सुधारला असशील. ये काहीतरी. गप्प. काही नाही गं. कसं सांगू अन कशी? कुठून सुरुवात करू? तेव्हाच गोंधळ आजही सुरूच आहे. सांग रे. संकोच नको करू. बालपणीचे मित्र ना आपण. वय जरी वाढली असली तरी एकमेकांप्रती तोच विश्वास, तोच शुद्ध भाव अजूनही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. त्याचं संयमी वागणं, तिचं लाघवी बोलणं, छान ट्युनिंग दोघांचं. बोल तर. मनमोकळेपणाने एक सल मनातली रोज रोज छळते गं मला. कोणती? हे बघ. काही गैरसमज नको जे बोलणार आहे ते अगदी सत्य आहे. मनाच्या तळाशी खोलवर रुतून बसलेलं तिचं एकटक बघणं, पापणी न लावता नजरेत भरून घेणं अस्वस्थ करत होतं. अगं ऐकतेस ना? कुठे हरवलीस? काही नाही. बोल, ऐकते. तू ना मला अगदी 3री-4थीत होती ना तेव्हापासून खूप आवडायचीस. तसे आपल्या वयात फक्त 1 वर्षाचा फरक. मी 5वीत, तू 4थीत. तुझं आमच्या घरी येणं जाणं असायचं. तू आलीस की मी खूप आनंदी व्हायचो. सारखे तुला बघत राहावं. तुझं हसणं, बोलणं. शाळेत खो खो खेळताना नेमका मलाच खो देताना मारलेला थपाटा सारं खूप आवडायचं. तेव्हा नाही समजायचं गं. तुझाच सहवास इतका का हवासा वाटतो. हळूहळू वय वाढत होतं तसं मी तुझ्यात अजून गुंतत चाललो होतो. नजर सारखी तुझाच पाठलाग करायची. दिसली नाहीस की कासावीस व्हायचो. उगाच चकरा मारायचो. रस्त्यावर जो तुझ्या घरासमोरून जात होता चुरून लपून छपून तुला बघायचो. समोर आलीस की टाळायचो पण आतून सुकावून जायचो. तुझ्या डोळ्यातले भाव, तुझी अन इतरांची नजर चुकवून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. मला जे वाटते तेच तुलाही माझ्याबद्दल वाटते का ही शोधण्याची ती धडपड. पण सांगण्याची, विचारण्याची हिंमत नाही केली कधी. का कोणास ठाऊक. तेव्हा मी व्यक्त नाही होऊ शकलो. अचानक एक दिवस तू घरी आलीस तेव्हा मी 12वीत अन तू 10वीत होऊन घरीच होती. आई म्हणाली मला पाहुणे बघायला आलेले. काकू आज? हो का? कुठले गं? आणि एवढी काय घाई झाली तुझ्या घरच्यांना? चांगली हुशार आहेस की शाळेत? पुढं शिकवायचं सोडून कशाला संसार गळ्यात बांधतायत तुझे आईवडील? आईच्या प्रश्नावर तू काहीच उत्तर दिले नाहीस. पुन्हा माझ्याकडे बघत म्हणालीस माझं लग्न होणार आता. खरं तर काळीजं चिरणारे शब्द ऐकून मी पुरता घायल झालो होतो. कोवळं प्रेम आपलं बहरण्याआधीच कोमेजून जाणार होते याची कल्पना होती गं. परंतु निशब्द मी. स्मित करून सावरला तो कोसळणारा क्षण. छान एवढेच बोलले फक्त. पण तू खूप बेचैन भासलीस माझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक मला. काहीच न बोलता निघून गेलीस. त्यानंतर आमच्या घरी तुझं येणं जाणं कमी होत गेले. थोड्याच दिवसात लग्नही झाले. नवरीच्या वेशात तुला पाहताना आतून तुटलो खूप मी. निरोपाच्या क्षणी मला पाहून केविळा निशब्द कटाक्ष तुझ्या बरंच काही सांगून गेला. नजरेनं नजरेला दिलेली कबुली, तोच काय प्रेमाचा अंकुर काळजात कायमचा रुजला. त्याला कधी सुकू दिले नाही. पुढच्या काळात तो एक क्षण मनाला उभारी देणारा ठरला. त्या रात्री खूप रडलो गं मी. अगदी हमसून घरात गप्प असायचो. कशातच लक्ष लागेना. सारखा तुझा चेहरा समोर यायचा. लग्न जमल्यानंतर तू स्वतःहून ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो 10वीच्या परीक्षेच्या वेळी काढलेला बळजबरीने माझ्या हातात दिला होता. तेवढा एकच फोटो असावा तुझ्याकडे. कशाला गं फोटो? अरे असू दे, माझी आठवण म्हणून. तो फोटो म्हणजे विरक्त आयुष्याला लाभलेला भरीस झाला गं. त्यानंच अनेकदा धीर दिला, खात्री दिली, विश्वास दिला. एकमेकांच्या मनातले तेव्हा स्पष्ट जाणवत होतं. परंतु शाब्दिक कबुली कधीच नाही देता आली. तुलाही नाही आणि मलाही नाही. फोटो सतत माझ्या पॉकेटमध्ये असायचा. एकांतात फोटोशी खूप बोलायचो. कुठे आहेस? कशी आहेस? माझी आठवण येते का गं तुला? की विसरून गेलीस? मला खूप आठवण येते तुझी. करमत नाही गं तुझ्याविना. मनातले सारं सांगायचो, बोलायचो. दुवा होता तो आपल्यातला कदाचित. त्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहोचत सुद्धा असतील.
खरं आहे कागदी प्रतिमा जिवंत वाटायची. आपण एकमेकांसोबतच आहोत असेच वाटायचे. कधी कधी वाटायचं फाडून फेकून द्यावा हो फोटो. नाही ग नाही, धजावले हात. तोच एक सहारा होता माझा जगण्याचा. जीवन संपवून टाकावे असा अघोरी विचारसुद्धा मनात यायचा. नाही नाही, असं होता कामा नये. तिचे काय होईल मग? माझ्याशिवाय ती नाही जगू शकणार. अनंत प्रश्नांचा सारखा भडीमार चालू असायचा. कशातच रस वाटेनासा झाला. न अभ्यासात लक्ष, न दैनंदिन कामात लक्ष. आईने माझी घालमेल ओळखली. कदाचित तिला कल्पना आली असावी आपल्या प्रेमाची, म्हणून तिने जिथे तुझ्या आठवणी होत्या ते घर, गाव, जागा सोडण्याचा निर्णय घेतला. इथून गेलो तर हळूहळू हा विसरून जाईल सर्व, अशीच धारणा आईची. पण नाही ग, तुला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करायचो तेवढाच अधिक ओढीने कासावीस व्हायचो मी. शिक्षण पूर्ण केलं, नोकरीही लागली, लग्नही केले, मुलंही झालीत. वरवर जरी सगळं व्यवस्थित वाटत असले तरी हृदयी वसलेले तुझे अस्तित्व मला कधीच मिटवता नाही आले. तिथपर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही. तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे. तुझंही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे कळूनही तुला कधी सांगता नाही आले. ती बोझ मला खूप अस्वस्थ करते. गेले कित्येक वर्षापासून शोधतोय तुला. काल तुझा पत्ता मिळाला. तत्क्षणी ठरवले, आता काहीही हो, प्रेमाची कबुली द्यायचीच. तू काय विचार करशील, काय बोलशील, चुकी बरोबर, योग्य की अयोग्य, अजून बरेच काय काय विचार निष्भ्र ठरलेत तुझ्या खऱ्या प्रेमापुढे ज्योती. हो, अगदी बरोबर बोलतोय. मी खरं प्रेम असेल तर नियतीसुद्धा मदतच करते. मला फक्त मनातील सर्व सत्य तुला सांगायचे होते. खूप तळमळत दिवस काढले ग मी. खूप खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर. हेच सांगण्यासाठी एवढा आटापिटा करून आलो मी. मनावरचे ओझ हलके झाले बघ आता. तू काहीच नाही बोलणार का? आल्यापासून बघतोय तू फक्त एकटक माझ्याकडे बघते. काय बोललो ते तरी ऐकत होती की नाही? ए वेडाबाई, कुठे तंद्री लागले? हो हो, ऐकते ना, बोल ना. एका तासापासून मीच बोलतोय ना, तू बोल आता. थांबवतो कोंडमारा आतला. संभ्रम अवस्था तुझी कळते मला. तुझी शपथ, मनात काही वाईट विचार घेऊन नाही आलो ग मी. फक्त एकदाच तुला सर्व सांगायचं एवढाच हेतूने माझा. प्लीज काही गैरसमज नको हं. नाही रे, गैरसमज काय त्यात? हेच ऐकण्यासाठी कधीपासून कान आसुसले होते रे सोना. मला खात्री होती तू माझ्यावर खूप जीव टाकतोस. मीही तुझ्यावर मरते हे जाणून होतास तरी संयमाने वागायचाच. तशी मी थोडी हळूच. तू एक शब्द टाकला असतास तर तुझ्या मागे कुठेही आले असते. तू मात्र विचारपूर्वक काही गोष्टी टाळत असायचा. दुर्गामी परिणाम वाईट होतील ही दूरदृष्टी होती तुझ्याकडे. मी मात्र फक्त तू माझा आणि मी तुझी, एवढाच विचार बस. यापुढे काही नाही. काही मर्यादा. दोन्ही कुटुंबात सर्वच बाबतीत खूप भिन्नता होती, दरी होती. ती ओलांडण्याची आपल्याला हिंमत नव्हती. संस्कृतीत वाढलेलो आपण भावनेपेक्षा नात्यांचा जास्त विचार केला. वयाने लहान असलो तरी विचारांची प्रगल्भता होती. तेव्हाही आपल्यात पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस माझं. शरीराने जरी दूर असलो तरी मनाने तेव्हाच एक झालेलो. ते आजही तसेच, उद्याही तसेच शेवटपर्यंत घट्ट राहणार. तिथे कोणालाच स्थान नाही. एक सांगू दीपक, माझी अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही रे. खूप लहान वयात लग्न झालं. संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. अल्लड खिळकर वयात प्रौढपण लादलं. निसर्ग नियमाप्रमाणे मुलंबाळं झाली. दिवसेंदिवस त्यात अडकत गेली. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तुझी खूप आठवण यायची. दरवेळी कोणत्याही गोष्टीत तू जन्माचा जोडीदार असता तर वेगळे जीवन असते ना माझे. असा एकही प्रसंग नाही त्यात मी तुला कंपेअर केलं नाही. नुकतीच सुरुवात झालेली कोवळ्या मनावर तुझं सहजीवनाचा साथी म्हणून तुलाच बघत होती. एक मात्र नेहमी जाणवायचं, तुझंही माझ्यावर प्रेम होतं की माझं एकतर्फी चाललेलं होते सर्व. अजूनही आठवते, पानवाट्यावर गरज नसताना हांडा कमरेवर घेऊन पाणी आणायला जाणं, सतत दारातून रस्त्यावर डोकावून बघणं, दुकानात जाताना तू कुठे दिसतोय का चोरून बघणं, तू समोरून येताना पाहून थबकणं. तो मोठा लबाड पण टाकास्तूर लागू द्यायचा नाही. तासनतास तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेली मी, मला न बघताच झरकन निघून पाठमोरा व्हायचा. तेव्हा असं वाटायचं ओरडून सांगावं तुला, अरे मी कशासाठी एवढ्या वेळ तटस्थ उभी आहे इथे. तुझ्या एका कटाक्षासाठी वेडी व्हायची रे मी. शाळेसमोर पटांगणात संध्याकाळी जेव्हा तो व्हॉलीबॉल खेळायचा अंधार पडेपर्यंत आणि मी अंगणात ओघातच रेंगाळत राहायचे. आईचा ओरडा मिळायचा मला, तिन्ही सांजेला कशाला अंगणात झारा घालतेस ग. बॉल नेटवरून इकडून तिकडे जायचा, तसा जीव खालीवर व्हायचा. असं वाटायचे रात्र होऊच नये, तू नजरेसमोरून दूर जाऊच नये. अक्षरशः वेडी झाली होती मी तुझ्यासाठी. तुला त्याचं काहीच सोयरं सुतक नव्हतं तेव्हा. फुगीर कुठला, लय भाव खायचा तो.
हसतोस काय? खोटं बोलते का मी? नाही ग राणी, खोटं नाही. त्यावेळच्या भावना अगदी तशाच तुझ्या तोंडून ऐकताना स्वतःला भाग्यवान समजतो. तुझ्या रूपाचे अनेक दिवाणे होते. कुणाची हिंमत नाही झाली तुला कधी काही सांगायची, बोलायची. त्यांच्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन खुश असायचो. कुणाला भीक न घालणारी पोरगी माझ्यावर जीव ओवाळून टाकते, कळत होतं ग मला. धाडस नव्हते तेवढे माझ्यात. मला विश्वास होता एका शब्दावर माझ्यासाठी काहीही करायला तू तयार झाली असतीस. तू अल्लड, निरागस राजकुमारी, आईवडिलांची खूप लाडकी होती. तो काळही वेगळा होता. प्रेम वगैरे या गोष्टी म्हणजे अपराध, गुन्हा आहे. घराण्याचं नाव खराब केले म्हणून ही मंडळी जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नसायची. दोन्ही कुटुंब पूर्ण भिन्न होते. आपलं एकत्र येण्याचे परिणाम भयानक झाले असते. खूप विचार करून आणि कसोशीने तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवत होतो. तसे केले नसते तर कदाचित आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटलो नसतो ग. सांगताना सुद्धा अंगावर काटा आला बघ. अगं, एक विचारलेलंच नाही तुला. काय? तुझ्या वैवाहिक आयुष्यात तू सुखात आहे ना? पण हो हो, नजर चुकवत दिलेलं उत्तरानं घालमेल झाली त्याची. हे खोटं सांगतोय एवढं नक्की. काहीतरी त्रास असणार. आजच हा विषय नको. स्वतःला बजावतो उठून उभा राहायला. चल येतो ग. आज परिपूर्ण झालं बघ आयुष्य माझं. तू भेटलीस, मनातले सर्व सांगून काळजावरचा भार हलका झाला. किती किती हलकं वाटतं मला. म्हणून सांगू निघालास? थांब ना 5 मिनिट अजून. नको, आता येईल पुन्हा. उशीर झाला खूप. आणि तुझा नवरा येण्याची वेळही झाली ना. उगाच गैरसमज नको हो. येऊ का? काय हे, असा निरोप देणारच का मला? हस बरं छान. तिची नजर खिळलेली अजूनही त्याच्यावर. अगं ये वेडाबाई, येतो. त्यानं हातात हात घेऊन हळूवार थोपटत आय लव्ह यू ज्योती. आश्वस्त शाश्वत स्पर्श. तो स्वर शांत शीतल भासला. हृदयातला कालवा स्तब्ध. चल बाय बाय. काळ्या कुट्ट ढगांनी वेढलेल्या आकाशी जशी लख्खन वीज चमकावी आणि सारा आसमंत प्रकाशात न्हाऊन निघावा, अगदी तसाच अंतरातला कोपरा न कोपरा उजळला. मुक्त झाले भाव, मुक्त झाली व्यथा, मुक्त झाली मनं. मुक्त. साऱ्या साऱ्या आठवणींचा गाव भूतकाळ वर्तमान बनून समोर आला खरा. पुढचे भविष्य काय? नवा पेच. बावरल्या मनाला सावरत रेडिओ ऑन केला. गाणं चालू होतं. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी ये खुदा अब मैं क्या करूं. चलो सीधी की उलटी चलो. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.